श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। मंगलम भगवान विष्णुर्मंगलम गरुडध्वजः, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलाय तनूहरिः। उर्मिला, काय झालं? मांडवी, श्रुताकीर्ती, हे आनंदाश्रू आहेत ताई. म्हणजे सौमित्र लक्ष्मण भेटले होते, तरी देखील तू रडत आहेस? आता आपण करू तरी काय शकतो सीता? सुमित्रानंदन सदैव क्रोधावर आरूढ असतात. त्यांच्या क्रोधातही प्रेम असते आणि प्रेमातही क्रोध. एक गोष्ट तर स्पष्ट झालीये सीता, भ्राता राम छोट्या रघुनंदनांचा जीव आहेत आणि उर्मिला त्यांचा प्राण. आणि ते कसं? मांडवी, उर्मिलाकडे बघून तर त्यांनी विवाह न करण्याच्या प्रणाचा त्याग केला ना. आणखी काय म्हणाले ते दूत? ते म्हणत होते की भ्राता रामांचे यश इतके तेजस्वी आहे की चंद्रमा सुद्धा त्यांच्या समोर मळकट दिसतो. तसेच भ्राता रामांच्या प्रतापासमोर सूर्य सुद्धा शीतल वाटतो. माता, भ्राता रामाने शिवधनुष्य अशा पद्धतीने तोडले जसे हत्ती कमळाची दांडी तोडतो. आपल्या मातेप्रमाणेच भोळा आहे माझा भरत, आणि मूर्ख सुद्धा, जो रामाच्या प्रशंसेमध्ये स्वतःच्या मुखातून त्याच्यासाठी गौरव उद्गार काढतोय. कदाचित जन्म घेते वेळी माझा भरत त्याची अक्कल मातेच्या गर्भातच सोडून आला होता. सीता कशी दिसते? जिच्यासाठी देवता आणि दानव सुद्धा मनुष्याचे रूप धारण करून स्वयंवरात आले असतील, ती त्रिभुवन सुंदरीच असू शकते ना सुमित्रा माता? जसे आमचे भ्राता राम अद्वितीय आहेत, तशीच जानकी सुद्धा अद्वितीय असेल. सीते, खरं खरं सांग, रघुवीर रामांना भेटायची तुला इच्छा होत नाही? तिला जेव्हाही इच्छा होते, सीता प्रभू विष्णूंच्या मूर्तीमध्ये रघुनंदनाचे दर्शन करते. सीता, तुझी इच्छा असेल तर मी रघुवीर रामांची तुझी भेट घालवून देऊ शकते. परंतु रघुवीर राम देखील तुला भेटण्यास इच्छुक असतील का? हो लक्ष्मण, आमची देखील इच्छा आहे की आम्ही सीतेस जाऊन भेटावे, परंतु मर्यादा आम्हास असे करू देत नाही. मर्यादेचे उल्लंघन करण्याचा अर्थ आपल्या मनावर ताबा नसणे. याचा अर्थ आपली बुद्धी स्थिर नाही, चंचल आहे. सशक्त मनात चांगले विचार येतात आणि ज्याचे विचार चांगले आहेत त्याचे आचरण चांगले असते. मनुष्याचे आचरण
मनुष्याबद्दल सांगणारा दर्पण आहे. मर्यादेचा दुसरा अर्थ आहे विवेक. जेव्हा विवेक आपल्यापासून दूर जात असतो त्याच वेळी आपण मर्यादेचे उल्लंघन करतो. तू धन्य आहेस राम, तू धन्य आहेस. मंत्रीवर, तुम्हाला मिथिलेस परत जाण्याची अनुमती द्यायला माझं मन नकार देत आहे. तुम्ही आम्हाला राम आणि लक्ष्मण बद्दल जसं जसं सांगितलं तसं तसं आम्हाला प्रतीत झालं की आमचे दोन्ही पुत्र आमच्यापासून दूर नाहीत, जवळच आहेत. परंतु आता आम्हास निघावयास हवे अयोध्या नरेश. मिथिलापती महाराज जनक आमची प्रतीक्षा करत आहेत आणि त्यांना तुमचा संदेशही ऐकवायचा आहे. म्हणून मला आज्ञा द्या. मंत्रीवर, मिथिलाच्या महाराणी सुनयना यांना आमच्या वतीने प्रणाम सांगा. अवश्य महाराणी. आणि आमच्या वतीने त्यांच्यासाठी ही भेट स्वीकार करा. आम्हाला क्षमा करा महाराज. क्षमा असू दे महाराणी. हे आमच्या पुत्रीचे सासर आहे. इथून काहीही घेऊन जाणे नीती आणि परंपरेच्या विरुद्ध आहे. आम्ही तुम्हास प्रार्थना करतो की विवाह समारंभासाठी तुम्ही सगळ्यांसोबत मिथिलेमध्ये येऊन आमच्यावर कृपा करावी. आज्ञा द्या महाराज. भ्राता, अयोध्या नरेश सगळ्यांना घेऊन मिथिलेच्या दिशेने निघाले आहेत. सीता, सीता, वरयात्रा अयोध्येतून निघाली आहे. वर यात्रेला मार्गात कसलेही कष्ट होता कामा नये. विश्राम करण्यासाठी मार्गात सुंदर घरं बनवा, नद्यांवर पूल बनवा, स्वादिष्ट आणि त्यांच्या आवडीच्या भोजनाची व्यवस्था करा. भ्राताराम, पिताश्री वरयात्रेसह मिथिलेकरिता निघाले आहेत. दशरथ मिथिला गए सुत स्वजनों के साथ, पहले पहुंचा वर यहाँ फिर पहुंची बात. माता महालक्ष्मी के द्वारे हरि के लौकिक पिता पधारे. राम की अब होगी परिणीता, सोच के अधिक प्रसन्न है सीता. जोड़ी बनेगी अब दो अक्षर के दो नाम की, बारात सिया को लेने आ गई राम की. सजा भव्य बारात से जनक महल का कक्ष, मधुमय नाता जोड़ने
सन्मुख दोनों पक्ष, आदर जनक वशिष्ठ को दीना, पुष्प चढ़ा पद वंदन कीना। स्वयं से ऊंचा जान कर दशरथ का व्यक्तित्व, माल्यार्पण कर दे दिया सीता का दायित्व। मुदित भरत के सन्मुख आके मान दिया माला पहना के, राम के लघु भ्राता के नाते नृप शत्रुघ्न का कंठ सजाते। अयोध्या नरेश, मिथिला नगरात तुमचे स्वागत आहे. हे आमचं सौभाग्य आहे की तुमच्यासारखे बलवान, नीतिवान, धर्मवान आमचे संबंधी आहेत. आम्हास खात्री आहे की रघुकुळाशी संबंध जोडले गेल्याने आमच्या कुळाचा उद्धार झाला आहे. आणि आम्ही ईश्वरास साक्षी ठेवून सांगत आहोत महाराज जनक, तुमच्याशी संबंध जोडला गेल्याने आमचा गौरव अत्यधिक वाढलेला आहे. दशरथ जी ने जनक को लीना कंठ लगाए, अतर स्नेह सागर गए, एक दूजे में समाए, एक दूजे में समाए. महाराज दशरथ आले आहेत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था महालाजवळच केली आहे. आपण कोण आहात? आम्ही तर वधू पक्षाकडनं आहोत. आणि तुम्ही इथे का आलात? हे पाहण्यासाठी आलो होतो की वर यात्रेत तुमच्यासारखे 2 सुंदर युवक होते. मला वाटले कदाचित तुम्ही दोघेच वेश बदलून वर यात्रेत सामील तर नाही झालात ना. भ्राताराम, नक्कीच हे बालक भरत आणि शत्रुघ्न बद्दल बोलत असावेत. चला ना, आपणही जाऊन भेटूया ना त्यांना. राम, काय आज्ञा आहे गुरुश्रेष्ठ? आपण जनवासमध्ये जावयास हवे. गुरुदेव, रामला पाहण्यासाठी माझं मन खूप व्याकुळ होत आहे. रामाला बघण्यासाठी मन खूप व्याकुळ होत आहे. मग राजन, जरा तिकडे बघा. सुता सहित ऋषि पर पड़ी, जब दशरथ की दृष्टि, तपते मरुथल में हुई मानो शीतल वृष्टि. ओ आते देख नयन के तारे, दशरथ द्रवित हर्ष के मारे. पुत्र पिता बस बारंबार, एक दूजे को रहे निहार. ओ
बिछड़ा राम जो सम्मुख आया, अकथनीय सुख दशरथ पाया। दरस पिता के करके प्राप्त, तन में हो गया अमृत व्याप्त। प्रणाम ब्रह्म ऋषी. राम, लक्ष्मण, आयुष्यमान भव. राम, कल्याण हो. भरत सदा करते रहे राम नाम का जाप, मिथिला में आकर हुआ पहला भरत मिलाप। का रे, नृत्य का बंद केलं तुम्ही? सर्वानंद चतुराई दाखवतोय. ठीक आहे, जर तुम्हाला नृत्य बघायचं आहे तर मी नृत्य करतो. पण काय? वर यात्रेमध्ये 2 सुंदर युवक आले आहेत. मी त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच सांगणार नाही. सांग, आधी त्यांच्याबद्दल सांग. नाटकं का करतोयस? लवकर सांग. भूक लागली आहे मांडवी दीदी. मांडवी, सर्वानंद असा ऐकणार नाही. आणि माझी पत्नी, तिला पण भूक लागली असेल ना. मांडवी, सर्वानंदच्या पत्नीलाही लाडू दे. चल सांग लवकर. हे बघा, आधी तर त्या सुंदर युवकांना बघून आम्हाला तर असे वाटले कदाचित रघुनंदन राम आणि त्यांचे लहान भाऊ लक्ष्मण वर यात्रेत सामील तर नाही झाले. एवढे तेजस्वी आहेत ते दोघे? हो, दोघे राम आणि लक्ष्मणासारखेच दिसतात. मग त्यांच्याबद्दल माहिती काढायला हवी होती ना. हो, मी सर्व माहिती काढली आहे. मग तू सांगत का नाहीस? तू तर मला एकच लाडू दिलास ना मांडवी दीदी. नंतर आम्ही तुझाच लाडू बनवू.
आता सांग महाराणी, जो रामचंद्रासारखा तेजस्वी दिसत होता त्याचे नाव काय होते? त्यांचे नाव भरत. भरत. आणि दिसायला जे लक्ष्मणासारखे आहेत ते आहेत शत्रुघ्न. हे दोघे रघुनंदन रामांचे भाऊ आहेत. मी माझ्या पत्नी सोबत चर्चा करत होतो तेव्हा आमची पत्नी म्हणाली, मी काय म्हणते, राजकुमार भरत मांडवी ताईसाठी योग्य आहे. आणि श्रुतकीर्ती ताईसाठी शत्रुघ्न अगदी योग्य आहे. चार भाऊ, 4 बहिणी. सीता, महाराणी मातेशी बोलणं करू? त्याची काहीच आवश्यकता नाहीये. उर्वशी, स्पष्टपणे सांग काय झालं. वरयात्रेचं स्वागत केल्यानंतर जेव्हा महाराज जनक आणि महाराज कुशध्वज राजभवनात आले तेव्हा महाराज कुशध्वज म्हणाले, प्रणाम भ्राता. अयोध्या नरेश यांचे सुपुत्र भरत आणि शत्रुघ्न यांनी आम्हास खूप प्रभावित केले आहे. आम्हास भरत मांडवी आणि शत्रुघ्न श्रुतकीर्ती करता योग्य वाटत आहे. जर तुम्ही अयोध्या नरेशांशी बोललात तर सीता आणि उर्मिले सोबतच मांडवी आणि श्रुतकीर्तीचा विवाह देखील संपन्न होईल. अगय महाराणी, ऐकलंस का? हो, जसा आम्ही विचार केला होता तसेच होणार आहे. 4 विवाह होणार, परंतु आम्हास 2च लाडू मिळाले. उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती, आम्ही सांगू शकत नाही आम्ही किती आनंदी आहोत.